मुंबई आणि कोकण यांना जोडणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर 50-103-4 ही गाडी अनेक वर्षांपासून सामान्य कोकणकर चाकरमान्यांची जीवनरेखा होती. रोजंदारी करणारे कामगार, लहान व्यावसायिक, विद्यार्थी यांच्यासाठी ही गाडी परवडणारी आणि सोयीची होती. मात्र काही दिवसांपूर्वी ही गाडी अचानक बंद करण्यात आली आणि तिच्या जागी दादर गोरखपूर अशी नवीन गाडी सुरू करण्यात आली. या निर्णयामुळे कोकणातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. स्वस्त आणि सोयीस्कर पर्याय हिरावला गेल्यामुळे त्यांना महागड्या गाड्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे केवळ आर्थिकच नव्हे तर दैनंदिन आयुष्यावरही मोठा परिणाम झाला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रेल्वे प्रशासनाला जाब विचारत ही गाडी तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. आपल्या कोकणकर चाकरमान्यांचे हाल करून परप्रांतीय उपऱ्यांना सरकार का पोसत आहे असा थेट सवालही उपस्थित करण्यात आला आहे. एकंदरीत हा प्रश्न केवळ एका गाडीचा नसून स्थानिकांच्या हक्कांचा आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत दादर रत्नागिरी पॅसेंजर गाडी पुन्हा सुरू करणे अत्यावश्यक आहे. कारण ही गाडी म्हणजे कोकणातील सामान्य माणसासाठी केवळ प्रवास नव्हे तर त्याच्या जगण्याचा आधार आहे.